आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय 23 तारखेला आपण पाहिला. अजून हा सनातन थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय. पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलटा पालटा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं महाराज. यांना सख्या बाबाशी काही घेणं नाही, सख्या भावाशी काही घेणं नाही आहे. विश्वास आहे, हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत. पण संविधानावर तुमचा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता आहे? शीलतनशे सुद्धा नारा लावण्याची काय आवश्यकता आहे? विश्वास ठेवा ना संविधानावर. जो दुसरा अत्याचार करायला शिकवतो, एकीकडं मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफिर म्हणता, आणि दुसरीकडे कब्रस्तान बनवून ताब्यात घेता. कब्रस्तान म्हणजे काय? कबरीची पूजा करणं, याचा अर्थ काय झाला? ती मूर्तीपूजाच झाली ना. मग तुम्ही इकडे काफिरांना मारतात, त्यांनाही मारा ना तुम्ही. देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक। भारत माता की जय श्री राम। सनातन धर्म की, सनातन हिंदू धर्म की रामगिरी महाराज। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। या ठिकाणी बांगलादेशामध्ये घडणाऱ्या हिंदूंवर, अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार, या अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ उपस्थित आपण सर्व हिंदू प्रेमी, धर्मप्रेमी आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठवर जे सुदर्शन मुनी कपाटे, त्याचप्रमाणे पूजनीय भदंत सुदत्त बोधी, डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य, सुंदर गौरंग प्रभू, श्रीकांत जोगदंड, संतोष मद्रेवार, सागर शिंदे, सकल हिंदू बौद्ध जैन समाज, सर्व पत्रकार बंधू, मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासन, सर्वांना मी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद देतो। अशा प्रकारे आणि आज आपल्याला सर्वांना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे, महत्वाचं आहे। कारण जो बांगलादेश घडवण्याकरिताच आणि भारतीयांचे प्रयत्न आहेत। 1971 मध्ये ज्या बांगलादेशांवर अत्याचार झालेत, पाकिस्तानने अत्याचार केलेत, लाखो महिलांचे रेप झालेत, जवळ 35 लाखाचा आकडा आहे, 35 लाख महिलांवर त्यावेळेला पाकिस्तानियांनी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता। अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे। पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, बुद्ध विहार तोडले जात आहेत, गुरुद्वार तोडले जात आहेत। अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी यांना भोजन घातलं, हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत। पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणारं आज ते उलटले महाराज। कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं, नवे नवे आपले काही संत होते
जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं, महिलांवर रेप केले. एका महिलावर 20-20, 30-30 लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्यात. आताच एक बातमी आलेली आहे की एका मुलाला, एका माणसाला खिळे ठोकून मारलं. यांचा इतिहास आहे. या लोकांना आपण काय अपेक्षा करू शकतो? ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं, स्वतःच्या भावाचा शिर कापलं. महाराज दारा शिकाओ हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता. पण या दारा शिकाओबद्दल एक माहिती सांगेल आपल्याला. हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा, वेदाचा, शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता. आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता. पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं. महाराज यांना सख्या बापाशी काही घेणं नाही, सख्या भावाशी काही घेणं नाही आहे. आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे. यांनी तर सुधारलं पाहिजे. आपण तर आदर्श देतो अशा काही लोकांना, डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण. ते मुसलमान होते, देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला. सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही, परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं गेलं. आम्हाला हे शिकवलं गेलं, कोणी एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा. शास्त्र असं सांगत नाही. भगवान कृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितलं, अर्जुन उठ, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युक्ताय कृतनिश्चय. ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला, सेनयोर उभयमध्ये रथम स्थापय मिच्युत यावदेता निरीक्षेहम योद्धु कामान वसिदान. अर्जुन म्हणतो, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. आणि द्रोणाचार्य भीष्माचार्यांना पाहिलं, कथम भीष्म संके द्रोणम च मधुसूदन ईशिभी प्रत्युष्यामी पूजारहार वरी सूदना. हे सर्व पूजनीय आहेत, मी याला मारू शकत नाही. भगवान म्हणले, अर्जुन होत अशोचाननो शोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे कदा सुन कदा सुंश नानु शोचंती पंडिताः. तू पंडितासारखा बोलतो, पंडित नाही आहेस. नको तो विचार करतोयस. तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या, भीष्माचार्य असू द्या, ते अन्यायाच्या बाजूने उभे आहेत. आणि अन्यायाच्या बाजूने जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युक्ताय कृतनिश्चय. आमची संस्कृती आम्हाला हेच सांगते. सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही, एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा. हे मूर्खपणाचे विचार आहेत. एकतर कोणी गालात का मारावी, त्याने गालात का मारावी हा प्रश्न आहे. आणि त्यांनी मारून आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे. कोणी कोणाच्या गालात मारू नये. कोणाही जीवाचा अनुभव मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची खरी पूजा तर हीच आहे. कोणाचा मत्सर देखील करू नये, द्वेष करू नये. मा हिंसा सर्व होताना कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये. पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी. एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत. महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो, हाच आपला मोठा दोष आहे. अन्याय करूच नाही, पण अन्याय केलेला सहन देखील करू नये. आपल्या सर्वांना माहित आहे, योगया सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये जे आमचं वक्तव्य होतं, याच उद्देश होतं. अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवर अत्याचार, त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो. आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं, त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले. हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत. एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे, हातामध्ये तिरंगा घेऊन, आणि तुम्ही आंदोलन करतायत. पण संविधानावर तुमचा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता आहे? शीर्तनशे जुदा नारा लावण्याची काय आवश्यकता आहे? विश्वास ठेवा ना संविधानावर.
सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं. आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे. जातीमध्ये वाटता कामा नये. सर्व जाती पंथ हे आपल्या आहेत. जगामध्ये एकच धर्म आहे, सनातन धर्म आहे. बाकी काही पंथ आहेत. महाजनो हे नगतोसी पंथः. कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात, त्याला पंथ म्हणतात, धर्म म्हणत नाही. धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही, जो कधी नष्ट होऊ शकत नाही. नित्य सर्वगत स्थान अचलोयम सनातन. हा जो नित्य आहे, सर्वगत आहे, अचल आहे, तो सनातन आहे आणि तो धर्म आहे. आणि मग हे अन्याय करणारे कोण आहे? हे अधर्मी आहेत. हे धर्मी असू शकत नाही, हे धर्मवान असू शकत नाही. याला धर्म कसं म्हणावं? जो दुसऱ्या अत्याचार करायला शिकवतो. एकीकडं मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफिर म्हणता, आणि दुसरीकडं कब्रस्तान बनवून ताबा घेता. कब्रस्तान म्हणजे काय? कबरीची पूजा करणं. याचा अर्थ काय झाला? ती मूर्तीपूजाच झाली ना. मग तुम्ही इकडं काफिरांना मारतात, त्यांनाही मारा ना तुम्ही. कब्रस्तानची पूजा चालते तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही. फक्त कब्रस्तान कशा करता आहेत? ताबा घेण्याकरता. फार दुःखद घटना आहे. कानिफनाथांचे जे स्थान आहेत मढी, त्याच्यावर सुद्धा या वक्फ बोर्डाने दावा ठोकलाय. आणखी महत्वाची गोष्ट, सप्तशृंगी माता, सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर देखील दावा ठोकलाय. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे, सरकारने अशा प्रकारे, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे, पण कोणी अधर्म करीत असेल, अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे. आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज त्यांनी आपलं पुढे आलं पाहिजे. आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय 23 तारखेला आपण पाहिला. अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय. पूर्ण जर जागृत झाला तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो. पण अशा प्रकारची वाट पाहू नये. सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे. प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे, हे लक्षात ठेवा. तुकोबारांचे उदाहरण आहेत, करता नव्हे नीट श्वानाची पूस, कुत्र्याचं शेपूट सर्व होतच नसतं. बर का, एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चुरा झाला. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. हा डॉक्टर साहेब काही करा पण माझा पाय वाचवा. डॉक्टरांनी प्रयत्न करतो. डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला. ऑपरेशन सक्सेस झालं. 2 वर्षांनंतर डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टरने विचारलं पाय कसं काय? डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणले काय? झाड झुडूप दिसलं का तुला झटका बसतो. डॉक्टर म्हणजे तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण ते कुत्र्याच्या पायाचं हाड आहे. हाडाने सुद्धा तर गुण सोडला नाही. आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच. त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक सरकारचं आहे. आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिले.
जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत, बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनींवर, हिंदूंवर, बौद्धांवर होत आहेत, तो थांबला पाहिजे. सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे. कारण मंदिरं पाडले, प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात, प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं. प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते, परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजबरी करत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे, हे सरकारला माझी विनंती आहे. आणि बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहेत, किती हिंदूंना मारलं, जाळलं. मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत. मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत सरकारला सांगेल, काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो. मग आतंकवादाचा धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेट्रोल द्या मेल्यानंतर, कशा करता धर्म नसतो म्हणताय तुम्ही? जर धर्म नाही ना आतंकवादाला, मग तुम्ही मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जागेवर पेटून द्या. बघा कसा तिळपाप होतो या लोकांचा. का अत्याचार सहन करायचे? आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे घडतंय त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. पण आपण सावध राहावं. आपण जर सावध राहिलं नाही, पुन्हा मी सांगेल, असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याला का होणार नाही? म्हणून धर्माबद्दल, धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल. धर्मो रक्षति रक्षिताः. धर्म तर चांगलंच शिकवतो. मग या वाईट घटनेसमोर काय येतात? येत असतील तर दंड करा. तुकाराम महाराज सांगतात, अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते लंड पिळतील. राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा गुस्सा वाढत असतो, अन्याय करण्याचं मनोबल वाढत असतं. अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे, अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ही विनंती माझी सरकारला असेल. आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत, पीडित असणारे संत आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला, पालघरला 2 साधूंना मारलं. व्हिडिओ आपण पाहिला असेल. ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते. काय केलं सरकारने? त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का? का झाली नाही? याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध असलं पाहिजे. आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेला आहे, आता बोलण्याचा आमचा हक्क आहे. भारतच नाही, एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणारे जे हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे. कुठे जाणार ते? आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं. आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात. मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी एकत्रित होऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं, बलवान व्हावं, की अन्याय करण्याची हिंमत होणार नाही, अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपेने निर्माण हो, हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धर्म की अधर्म का नाश हो, अधर्म का प्राणियों में विश्व का
विश्व का सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, गो माता की, गो हत्या, गो हत्या। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर पूजनीय सुदर्शन मुनी कपाटे महाराज साजरा करण्यामागचा उद्देश आहे, हे मानवाचा अधिकार का धोक्यात येतात याचा आपण विचार केला पाहिजे आणि हे मानव अधिकार आपले हिंदूचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहे। तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे। असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे। तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो, त्या अत्याचाराबद्दल नाशिकमध्ये मी जी बोललो त्यावर नीच विचाराचे लोक पुढे आले, एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवताय आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे कडून शिरदंशे सुद्धा नारे लावतायत। यामध्ये संविधान राहिलं कुठं? संविधान मानलं पाहिजे आपण, एकीकडे संविधान मानायचं, दुसरीकडे ठिकाणी घालायचा, जाळपोळ करायची, हे चुकीचं आहे। भारतात आश्रय दिला एवढंच नाही, भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले, पाकिस्तानने जे अन्याय केले, भारताने त्यावेळेला त्यांना सांभाळलं। एवढंच नाही, या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं। मला तुम्ही एक उदाहरण दिलं, म्हणालेले आहे, तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथले हिंदू भारतात यायला पाहिजे। या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे, अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे। मला तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचा हाड लावण्याचं, कुत्र्याचं उदाहरण फार मोठं आहे, ते पुन्हा बदल कोण पाय उचलतं? ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो। बरं महाराज, आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे हिशोबत भाषण आहे, गुन्हा दाखल करावा काही वाक्यावर। कोणत्या वाक्यावर? ते आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच। भुक्कड म्हटलेत आहात, नाही, भुक्कड म्हणजे मला पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला, ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला, भुक्कडच येते काय आज त्यांची परिस्थिती? बांगलादेश भुक्कड आहे, भुक्कड नाही तर मी बांगलादेशात पाकिस्तानला म्हणतो, कुत्रे सुद्धा आम्ही वापरला, कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही। अशा लोकांना जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल, जमिनी आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोलतो। वक्फ पण तुम्ही बोलला, कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत। आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे, त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे, कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते जबाब महाराज तुम्ही आठ आम्ही शांतपणे बोलला, तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम पोलिसांना नोटीस दिल्याचा दावा केला।